मी मिलिंद कदम, माझ्या सभापती पंचायत समिती सातारा. कालच्या एका फोनवर किंवा आमच्या सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य निखिल कदम असेल, निखिल यादव असेल, ह्यांनी आम्ही ठरवलं की पत्रकार भेटेल त्या ह्याला निमंत्रणाला तुम्ही सर्वांनी मान दिला आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. परवा जी आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खेडविषयी अतिशय म्हणजे इतका कासा शब्द त्यांनी वापरला की ते आम्हाला गावकऱ्यांना कोणाला ती पटला नाही. घाण हा शब्द वापरला, खेडे घाण असा शब्द वापरला. आणि त्यांनी म्हणले की 40 वर्ष आम्ही कुठलीही कामं केली नाहीत, सगळा भ्रष्टाचार केला. आम्ही भाऊसाहेब महाराज, शिवेंद्र बाबा आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते, ह्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही 2000 पासून या सभागृहात म्हणजे ग्रामपंचायत मिळून 2 वेळा सरपंच झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, 17ला सातारा पंचायत सभापती झालो. ते असताना आमचा हा आलेख हा नेहमी चढता राहिला. मी 4 वेळा निवडून आलो चढत्या क्रमानं. म्हणजे आमचे जे शिंदेसाहेब आमदार जे म्हणत आहेत की ह्यांनी 40 वर्षात नुसतं भ्रष्टाचार केला, चिखल होता, घाण होतं. आम्ही शेवटच्या बांधाच्या टोकापर्यंत डांबरीकरण केले, 5 रस्ते डांबरीकरण केले. गावात पाण्याची सोयीसाठी 3.5 कोटी रुपयाची 5 कोटीची विकासनगरला भारत निर्माणची योजना केली. जयनगर, विजयनगर, कोयना सोडली, इथं सुद्धा भारत निर्माणची आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटीची योजना केली. ते आता पाणी इतकं मुबलक पाणी आहे. आणि पहिल्यांदा ह्याच्या आधी लोक स्थलांतर व्हायला लागली की बाबा इथं पाणी नाही, लोक बोरला पाणी लागत नाही, असा आमचा भाग इथला होता. तरी आम्ही ती योजना आणली, रस्ते केले आणि अशा बरीच आम्ही कामं केली. आणि जे आमदार जे म्हणतात त्याला की गुंडांचं गाव आहे तिथं हे, मग मेडिकल कॉलेजच्या भांगाराचं काय झालं? जे मध्ये जी तुम्ही झाल्या तीच लोक तुम्ही पाठीशी घालताय आणि आमचे गावात तुम्ही बदनाम करताय. खेड सारखं गाव जे आमचे अधिकारी येतात म्हणजे पंचायत समिती सीईओ असतील, कोण गटविकास अधिकारी असतील, ते म्हणतात की नुसतं आम्हाला भ्या दाखवलं जायचं, खेड म्हणजे काय. पण तिथं आम्ही 20 वर्ष काम केलं. एकही ग्रामपंचायत असा ग्रामसेवक आमच्याला की म्हणला नाही की बाबा हे गाव तुम्ही असं चालू. आम्ही इतकं स्वच्छ आणि सुंदर गावची प्रतिमा करायचं आम्ही काम केलं. परंतु जे आता सरपंचांनी भ्रष्टाचार केला, इतका भ्रष्टाचार केला त्यांनी की त्याला हीच राहिलं नाही. हे सत्य आले की आम्ही म्हणले दारूचं दुकान आम्ही बंद करणार. दारूचं दुकान तर बंद केलंच नाही. आणि ते म्हणायचे सरपंच आमचा दूध विकतोय आणि आता सरपंच दारू विकतोय, म्हणजे त्यांनी दारूचं दुकान टाकलं. म्हणजे आमदार साहेबांना एवढं तुम्ही खेडचं घाण म्हणताय, तुम्ही सत्यवाला की दारूची दुकानं काढणार हे करणार. हे पहिल्यापासून दारू दुकान आमच्या बी काळात नव्हती. आम्ही 2000 साली नुसतं सत्तेत आलो. परंतु आमच्यावर आम्ही जे काम केलं, आणि जर तसं असतंच की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला मग तुमचा तारुण पराभव का झाला? तुम्ही एवढं सुंदर गाव केलं म्हणताय, 3.5 वर्षात सिमेंटचे रस्ते केले, हे केले म्हणताय. तुम्ही एक काम केलं त्याला आम्ही अभिनंदन करतो तुमचं की खेडचा रस्ता केला तो 10 कोटीचा रस्ता. किती केलाय? 1.5 किलोमीटर रस्ता केला, 1.5 किलोमीटर, 10 कोटी रुपये म्हटलं. ते रस्त्याची अवस्था बघा. आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खेड घाण आहे, खेड या वाईट आहे, असे या शब्द त्यांनी ज्या खेडच्या गावात जे त्यांनी सत्ता भोगली म्हणजे त्या गावाला असे शब्द वापरणे आमच्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही. आणि आम्हाला भाऊसाहेब महाराज, बाबाराजे यांचा पहिल्यापासून आमच्या वेळेला झालं की असं मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य उपोषणाला बसले त्यावेळी, पण आमच्यामुळे 7 दिवस बसले, काही निघालं. सगळं त्यांना दावलं की आम्ही केलं, ही वस्तुस्थिती सगळी दावली. त्यांना काही न करता उपोषण सोडावं लागलं. म्हणजे एवढं काम करून जर असं आमदार म्हणत असतील तरी दुर्दैव आहे. पुरस्कार आम्हाला आता पुरस्काराचे फोटो जातो तुम्हाला, माझा फोटो आहे. त्यावेळेला 12 साली निर्मल ग्राममधून आमच्या सुजित पवार यांच्या मंडळी शोभा पवार सरपंच होत्या, त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालाय राज्यपालांच्या हस्ते. आणि म्हणतात खेड घाण केलं, फक्त एक रस्ता केला म्हणजे खेड स्वच्छ होत नसतंय. तुम्ही अजून सुद्धा बघा आमचे किती बोर्ड आहेत कामाचे आणि त्यांची किती आहेत
हे बी तुम्ही तपासून बघावं. आणि आम्ही केलेली कामं आणि त्यांनी बी आत्ता केलेली कामं ही बी कामं तुम्ही बघावी. विकास हा शेवटी आपापल्या परीने प्रत्येक जरा तुम्ही आमदार म्हणतात मी हे केलं काय तुमचं कामच होतं, लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही विकास केलाच पाहिजे. परंतु तुम्ही विकास केलेला असताना दुसऱ्यावर किंवा गावाला तुम्ही गालबोट लागल असं काही जे शब्द वापरले त्याबद्दल आमचा त्यांचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो. ते म्हणतात की ह्याच्यापूर्वी खेळ घाण होतं. संजीव तुम्ही पण त्या गोष्टीने लक्षात आहे की त्यावेळेला राज्यात प्रथम क्रमांक खेळला मिळाला होता, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते. एवढं होतं तर तो पुरस्कार कसा मिळाला? मग तुम्ही गाण्याने खेळ म्हणतात त्यामुळे ते चुकीचं आहे. आणि ते म्हणते गुंडगिरी वगैरे. तर खरी परिस्थिती की सगळ्यात मोठी भंगार चोरी ही मेडिकल कॉलेजच्या इमारती पाडताना झाली. आणि त्या इमारती पाडताना ज्यांनी ही टेंडर ज्यांच्याकडे होते ते ह्यांचेच बगल बच्चे होते आणि तेच लोकांना ह्यांच्याबरोबर फिरतात आणि तेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. राहिला विषय की जनता माझ्या पाठीशी आहे, तर लोकांनी आता दाखवून दिलंय जनता कोणाच्या पाठीशी आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनला. तरी पण आमचा त्यांच्या आक्षेप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही ठीक आहे, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु जे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चाललाय किंवा ग्रामपंचायतीला जे विस्कळीतपणा आलाय त्याला तुम्ही पाठीशी घालू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. माझे सहकारी आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना, सभागृहात असताना आम्ही डे फर्स्ट पासून, पहिल्या दिवसापासून सभागृह चालवताना आम्ही कधी विचार केला नाही की हा माझा सदस्य आहे, तो माझा सदस्य आहे. आम्ही नेहमी प्रामाणिकपणे लोकांच्या हिताचे आणि लोकांना जे योग्य वाटेल तेच काम करत आलेलो आहे. आणि इथून पुढून इथं बसतोय मी तुम्हाला सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आपण आत्ता काम करताना सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्यांना एकच इशारा मी देतो की खेड ग्रामपंचायत ही पारदर्शक व चांगल्याच पद्धतीनं काम करायची. भले आम्हाला त्या सर्व गोष्टींसाठी किती जरी त्रास झाला, काय झाला, तर ते आम्ही सोसायला तयार आहे. पण खेड हे गाव एकदम चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि इथली लोक सुद्धा चांगले आहेत. तर त्यांच्या हिताचीच कामं आम्ही ग्रामसेवक आणि सरपंचांमार्फत करून घेणार आहे, एवढा एकच इशारा देतो. आणि जर कोण चुकीचं वागत असेल तर त्याची कधीही तमा बाळगणार नाही आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची सुद्धा आम्ही कधी तमा बाळगणार नाही. लोकांच्या हिताचीच कामं झाली पाहिजे. भ्रष्टाचार असेल किंवा कोणाला त्रास देण्याचा जाणीवपूर्वक त्रास असेल तर असं कधीही खपवून घेतलं जाणार नाही. आणि खेडमधील जनता सुज्ञ आहे. खेडमधील जनतेला प्रत्येक गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन काम करत असतात. एवढंच माझं मी खरं सांगायचं झालं तर कोरेगावच्या आमदार साहेबांनी परवा पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांनी सांगितले की दबावाचं राजकारण करून हा निकाल दिलेला आहे. खरं सांगायचं झालं तर आमदार महेश शिंदे साहेबांच्यामुळेच हा निकाल द्यायला खरं आयुक्त साहेबांना 4 महिन्याचा कालावधी लागला. ज्यावेळेस सबब पुराव्यानिशी तक्रारदारांनी आयुक्त साहेबांच्याकडे जी तक्रार दिली त्याच्यामध्ये एवढे सबब पुरावे होते की आयुक्त साहेबांनी सुद्धा त्याचा विचार केला की बाबा खेडमध्ये जी जनता आहे ती सर्वसामान्य जनता आहे. त्या जनतेनं घाम गाळून कष्ट करून जो टॅक्स भरला टॅक्सचा यांनी चुकीच्या पद्धतीनं अवलंब करून स्वतःची घरं भरली आणि त्यातून जे काय बोगस पद्धतीनं कामं झाली त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा नैतिकची जबाबदारी स्वीकारून तो आयुक्तांनी अपात्र करण्याचा निर्णय खरं त्यांनी दिलेला आहे. आता आपण राज्यात आणि केंद्रात कोण दडपशाहीचं राजकारण करते हे खेडच्या जनतेला सुद्धा माहिती आहे आणि पत्रकार बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे. दुसरी गोष्ट त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सरपंच हा बिल काढत नसतो किंवा सरपंचचा कुठल्याही विकास कामाशी संबंध नसतो, चेक काढणे वगैरे यासाठी. संबंधित जे शाखा अभियंता आहेत त्यांनी सुद्धा त्यांना परवा एक चौकशी करायला सांगितलेली 10 कामांची. त्या 10 कामांमधली 4 कामं मी MBA रेकॉर्डिंगमध्ये घेतलेली नाही आहेत किंवा त्याच्यावर सही माझी नाही आहे असं त्यांनी स्वतः पत्र संबंधित आपले सातारचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहे. म्हणजे आमदार साहेब तुम्ही संबंधित ग्रामपंचायत 2022 साली ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही तिथं प्रामुख्यानं स्वतःहून जातीनं लक्ष घालायची गरज होती, परंतु तुम्ही ती घातली नव्हती. हा तुमची स्वतःची ही चूक आहे.
त्यामुळे परत ते पत्रकार परिषदेत म्हणतात की विरोधकांनी स्टेज सांगावं, त्या स्टेजवर मी यायला तयार आहे. तर आमदार साहेब, माझं तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या ह्याच्यातून तुम्हाला एक माझा संदेश आहे की तुम्ही आम्हाला सांगा, स्टेजचा खर्च आम्ही करतो, त्या स्टेजवर तुम्ही आपल्या गावातील प्रत्येक भागातील आपण 10 माणसं बोलू, आम्ही आमच्याकडे जे काही पुरावे आहेत तुम्ही भ्रष्टाचार केला त्या बाबतीमध्ये ते आम्ही आणतो, तुम्ही सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, तुम्ही ते घेऊन या. त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर आमदार साहेब स्वतः नैतिकतेची जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा देणार का आणि सरपंचाचा सुद्धा ते राजीनामा घेणार का, अशी आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेनं मागणी करतो.